गोष्ट 35वी. आईचे चिंतामयी जीवन. श्याम औंध संस्थानात शिकायला गेला होता. तेव्हा पुण्याला त्याच्या मावशीजवळ त्याचा सर्वात धाकटा भाऊ सदानंद राहत होता. पण पुण्यात आलेल्या प्लेगमध्ये एकाएकी सदानंद सगळ्यांना सोडून गेला. नंतर औंधलाही प्लेग सुरू झाला. एक सोन्यासारखा मुलगा गेला व दुसरा दूर तिकडे एकटा, तिथेही प्लेग आहे. हे ऐकून श्यामच्या आईचा जीव वरखाली होत होता. सदानंदाचे दुःख ताजे होते, पण ते दुःख कमी होते न होते तेवढ्यात तिला श्यामची चिंता जाळू लागली. तिचे जीवन अगदी चिंतामय झाले होते. प्लेगमुळे औंधची शाळा बंद झाली. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी निघून जावे असे सांगण्यात आले. श्यामकडे पैसे नव्हते. त्याने त्याच्या जवळची घोंगडी आणि काही चांगली पुस्तके विकून 5 रुपये जमा केले आणि पुन्हा औंध सोडून तो निघाला. श्यामला वाईट वाटत होते. त्याला पाहिल्यावर आईला धाकट्या भावाची पुन्हा आठवण येऊन ती रडेल अशी भीती त्याला वाटत होती. हळूहळू तो अंगणात आला. अंगणातून ओटीवर आला. घरात त्याची आई ताक करत होती, पण दार लोटण्याचे धाडस श्यामला होत नव्हते. पण असे किती वेळ उभा राहणार? शेवटी त्याने दार ढकलले. आईला श्याम आला हे कळताच तिने लगबगीने येऊन त्याला पोटाशी धरले. म्हणाली, देवांना नमस्कार कर. किती रे तुझ्या वाटेकडे डोळे लावले होते, त्याला देवाने नेले. म्हटले दुसरा तरी दृष्टीस पडतो की नाही. असे म्हणताना आईचा कंठ भरून आला व श्याम सुद्धा रडू लागला. वडील बाहेरून आल्यावर श्यामने त्यांना नमस्कार केला. श्याम असे म्हणत वडिलांनी सुद्धा डोळ्यांना उपरणे लावले. आईने बाहेर थंडी असल्यामुळे श्यामला थोडा वेळ झोपायला सांगितले. दिवसांमागून दिवस जात होते. श्यामला घरी येऊन आता महिना झाला होता. धाकटा पुरुषोत्तम घरातल्या व गावातल्या गोष्टी त्याला सांगायचा व श्याम सुद्धा त्याला त्याच्या औंधच्या गोष्टी सांगायचा. आता जवळजवळ महिना होऊन गेला तरी औंधची शाळा उघडली नव्हती. श्यामच्या वडिलांना ते खरे वाटत नव्हते. तिकडे श्यामला जमत नसेल म्हणूनच तो हात हलवत परत आला अशी शंका त्यांच्या मनात येत होती. एके दिवशी श्यामला रात्री अचानक जाग आली. तेव्हा त्याच्या आईचे व भाऊंचे बोलणे त्याच्या कानावर पडले. भाऊ आईला म्हणाले, श्यामला तिकडे शिकणे जमत नसेल म्हणूनच प्लेगचे कारण देऊन तो इथे आला असेल. अजून शाळा उघडली नसेल का? मागेच गोपाळ पटवर्धन रेल्वेत त्याला नोकरी लावून देत होता. ते केले असते तर बरे झाले असते. आता नोकरी सुद्धा मिळत नाही. पण तुम्हा मायलेकरांना ते आवडले नाही. आई भाऊंना म्हणाली, तो काही खोटे बोलणार नाही. त्याचे तिकडे हाल होतात तरी तो परत जाणार आहे. पण इतक्यात त्याला नोकरी करायची नाही. तो इथून जाईल आणि शिकेल. तो काही घरात बसून राहणार नाही. पण तुला तुझी मुले नेहमी चांगलीच वाटतात. शेवटी माझेच खरे होईल. तिकडे जमत नसेल म्हणूनच तो आला. एक दिवस त्याचे बिंग बाहेर पडेल. असे सगळे त्याचे वडील बोलत होते. शेवटी श्यामच्याने राहवले नाही आणि तो अंथरुणात उठून बसला व म्हणाला, भाऊ, मी काही चोरून ऐकत नव्हतो, पण एकदम जागा झालो आणि तुमचे म्हणणे ऐकले. मी उद्याच इथून जातो. मग औंधला प्लेग असो किंवा नसो. माझ्यावर जर तुमचा विश्वास नाही तर मी इथे कशाला राहू? प्लेग होता तरी मी तिथेच राहणार होतो, जाण्या येण्याचा खर्च नको म्हणून. पण परगावच्या विद्यार्थ्यांना तिथे राहून देत नव्हते म्हणून मी आलो. पण आता मी उद्याच निघतो. हे ऐकून आई म्हणाली, त्यांचे म्हणणे मनावर घेऊ नकोस. तिकडचा प्लेग थांबला की मग जा. पण श्याम काही ऐकायला तयार नव्हता. तो आईला म्हणाला, तू चिंता करू नको. देव तारी त्याला कोण मारी? ज्याला जगवायचे त्याला तो रोगाच्या भर साथीत सुद्धा जगवेल. शेवटी हताश होऊन आई रडत म्हणाली, जा बाबा, कुठेही जा, पण खुशाल राहा म्हणजे झाले. रात्र गेली व दिवस उजाडला. श्यामने आईला समजावले की आज नाही तर महिन्याभराने जावेच लागणार. तू परवानगी दे. शेवटी आईने संमती दिली. दुसऱ्यावर स्वतःची इच्छा ती कधी लादत नव्हती. कारण तिचे प्रेम बांधणारे नव्हते, मोकळीक देणारे होते, स्वातंत्र्य देणारे होते. वडिलांवर रागवून श्याम परत जायला निघाला. आईला रडू आवरेना. एक पोटचा गोळा प्लेगने बळी घेतला होता. दुसरा प्लेगमध्ये उडी घ्यायला जात होता. पण ती तरी काय करणार? श्याम आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन निघाला. अभागी श्याम आईचे न ऐकता निघाला. तो गाडीत बसला. मित्रांनो, आईचे तेच शेवटचे पार्थिव दर्शन. त्यानंतर श्यामची आई जिवंत त्याच्या दृष्टीला पडली नाही. तिची भस्ममय मूर्ती शेवटी त्याने स्मशानात पाहिली. आईला तो त्यावेळेस कायमचं सोडत आहे, तिचे अमृतमय शब्द शेवटचे ऐकत आहे, अशी त्याला कल्पना सुद्धा नव्हती.